घ्यायचे, राखा टाकायची त्यात, परत हातपाय धुवून स्वच्छ स्वयंपाकाला लागायचं. त्यावेळेला चव होती. गॅस बीस काय नव्हता. भात करायचा, कालवण करायचं, भाकरी करायच्या. तर आई यायची रानात, आईला ऊन पाणी द्यायचं, हातपाय धुयाला ऊन पाणी करून द्यायचं चुलीवर. परत चहा करायचा, पुन्हा चहा द्यायचा. परत थोडा वेळ अभ्यास करत बसायचे. तर जेवाय वाढायचं. आई म्हणे सगळ्यासनी वाढ. तेव्हा म्हणजे कितवीत, 6वीत का 5वीत? पाचवीत, 6वीत. बघ. हो, आणि 7वीत गेल्यावर तर लग्न झालं. हो. 16 वर्ष असेल झालं. झालं असं नाही, जरा लेट घालत होती त्या ना शाळेत. तेव्हा काही नव्हतं एवढं, जायलाच पाहिजे. बालवाडीने होतं तेव्हा जरा कळतं झालं, खेळायला लावल्यावर घालायचं. तरी पण मी पास व्हायची. 1ली, 2री, 3री, 4थीत गेलं ना जरा इंग्रजी त्या येऊया. 4थी ते इंग्रजी नव्हतं, मराठी. 5वीत गेलं इंग्रजी आणि गणित लय कच्चं, काय येत नव्हतं. हिंदी यायचं, मराठी यायचं. गणित सोडवायचं म्हणलं काय कळायचं त्या गणित. कधीतरी बेरीज करत बसायचे. असे वजापाकी, गुन्हेगार असं काय कळत नाही. बाकी सगळं हिंदी, मराठी, इंग्लिश पण काय नव्हतं कळत. इंग्लिश त्यावेळी एवढं कंपल्सरी नव्हतं. होतं, पण एवढं पण त्याचं हे नसायचं. मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल. इतिहास भूगोल ते चांगलं असतं. मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, चित्रकला किंवा अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र असलं पण नव्हतं एवढं. नव्हतं ना. हे जे बेसिक विषय आहेत ते सुरुवातीचे. पहिल्यातलं भूगोल, इतिहास तसलं. ते पहिलं पूर्वीच कोण होतं पुढं त्यांची छाप असायचं चित्र. हे फेट असा बांधलेला. ते काय पंडित नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी. त्याचं पहिलं कोण असायचं, त्याचं नाव काय तरी पंडित जवाहरलाल नेहरू. ते आहेत की अब्बद हसीन असं काय त्याचं नाव.